बोलेरच्या पुढल्या चाकामध्ये व्हायब्रेशन होत इकडे आले आहे मामा बेड पडायला. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आता वाजले आहे 10 आणि मामा आज सकाळी सकाळी लवकर आले बेड पाडायला. कारण की मामा आहे ना ते थोडं कुठेतरी काही ते प्रॉब्लेम आला होता ना, म्हणजे कोणतरी पडलं होतं ना, मग तिकडे जायला ते ओझरला. मग आता बेडचं काम चालू होतं. पप्पाला बोललो टांबट लावत, पप्पा म्हणतो शेवंती लावायची. आता बेड आहे इकडं, सगळ्या उभे पडतील मग तिकडं आडवे पडतील. आपल्याला काय माहितीच नाही होतं, आपण विचारलंच नाही ना. मामाने नागर मारले ना, बेड यंत्रावर बसायची पण गरज नाही की एकदम मोठले पण पडतंय ना, बसायची पण गरज नाही. पप्पा म्हणते ते बसू का, म्हणून नाही 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 मस्त नाही एवढे मस्त 3-3.5 फूट हाईट झाली त्याच्यावर. आता मामाचं चाललंय आता इकडचे झाले तर इकडे चाललंय. पप्पा म्हणत्या बेड आहे ना थोडा मोठा आला पाहिजे आणि सपाट आला पाहिजे. कारण की ना 2 हुंडे आहे ना, मग म्हणजे झिकझॅक लावायची ना, असा एक खुंडी लावून नाही चालणार. मग ते वावर चाललो घरी सेंट व्हाईट लावायची. मग चरट आणायला चाललो शेडमध्ये. इकडे कुठे चाललो, कुठे घेतात चरट चरट चरट. सेंट व्हाईट लावायची ना, मग आम्ही मागच्या वेळेस पण लावली ती, खूप दाट होती ती ना. मग आता सिंगल लावायची की डबल लावायची. बेड छोटं होईल, पुढे छोटं होईल. हाईट पण हाईट होऊ दे ना त्याला, काय ते नंतर लयच अडचण येते दादा. हे नाळायचं पडझड, नळाची कशी काय पडचड होईल. अरे ते नंतर काय कशी होती तुला वाटतं का? लय छोटं नाही झालं आता, हात झाला. बेड लयच उंगडून जातो, मग बेड उंगडून जातो. एक तर दोरी थोडी वर करा, माहिती दोरी वर करायला लागत ती, आणि दोरी तर आणती पण ती. मामा म्हणत्या का पाऊस पडलाच ना 1 महिन्याने लागवड आहे. मामा म्हणत्या का बेड सपाट होऊन जाईल पावसाने. मग दोरी काढून घेतली. मग आता मामा तशीच मार राहिली. आणि आता मावशीच्या मुलाला फोन करतो, त्याला सांगतो तिकीट बुक केलं का नाही देऊळ बंदचं. आता त्याला फोन लावतो. तो परत मी इकडे सावळीत बसायला. फ्लाईटचं नवीन आनंद भेटतो बा. खूप खाली आहे आणि इकडे चालला आहे मस्त बेड यंत्र चालू आहे. बसलो आहे, थंड पाणी, ऊन पण जास्त लागत आहे. आमची गौरी बाग कशी पाहते. आणि बाबाचं चाललंय टाकीपाशी मेरा एक कतर मारायचं काम. आता ऑनलाईन तिकीट बुक केलंय, थोड्या वेळ मेसेज येईलच पटकन. कारण की मावशीचा मुलगा तिकडून निघालाय आणि आम्ही थोडं तिकडे एक ठिकाणी काम आहे म्हणून आमचं ते काम उरकून आम्ही बरोबर 6 वाजता थिएटरमध्ये पोचू. तोपर्यंत अजून काय काय काम आहे ते आपले उरकून टाकू. कपडे तर घातलेच नाही, त्याचं काही नाही उरकायला एवढं काही सोपं काम राहतं. चहा प्यायचं आहे, चहा पिऊ आणि निघू. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. सगळे आता निघालो आहे. मामाचा मुलगा आहे ना याच्यापाशी आपल्या पिपिटांपाशी भेटणार आहे. मग आता आम्ही 3 जण आहे. कारण की आमच्यासोबत एक पेलू आहे ना, त्याला जागा जास्त लागली म्हणून मोठी गाडी घेतली. कसा पुढे हायवे राहतो, एखादा धक्का बिक्का लागला जातं, पडलो तर नाव करतात. आपली सेफ्टी भरत मोठी गाडी घेतली. आता चाललो आणि मावशीचा मुलगा पण निघालाय. आणि आता मला ATM मधून पैसे काढायला लागते, कारण की पप्पाकडे कॅश पैसे नव्हते म्हणून ATM घेतले. इकडे चाललंय रस्त्याचं काम, दिसत नाही वाटत क्लिअर. थोडस आता येत आहे पण अजून काय आलेलं नाही. मग थांबलो गाडी पार्कला. हे बा इकडे बा, ही थोडी काच आहे ना,
थोडी हार्ड जाते मग त्याला तो स्प्रे लागला दादा नाशिकवरून त्या स्प्रे घेऊन येईन. आता थांबलो यांची वाट पाहून. गाडी बंद करली फक्त हवा चालू आहे. इकडेच लव जागीच घेत नाही. दोन बसते काय काय 3 बसते रे 3 बसते 5 बसतील आपल्या असं दारू वाढला पाहिलं का तिकडे पाहिजे बरं एकदा पिवळ्या लाईनी मध्ये कापून खाली पाहिजे आपण खाली 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 तिकडे घे थोडी पाठीमागे आहे बरोबर आराम एवढी काय आपल्याला पुढे जायचं. मोबाईल आहे थोडा अटकं चालतोय बाय. असं चालतं असं चालायला पाहिजे ना. बुक केलं पैसे भरतील पैसे भरतील पैसे द्यावं लागेल. शेवटी पहिले मध्यभागी काढा कुछ व्हायला मी दरवाजा ठोकलो होतो. ए सेकंड नंबर हा बरोबर झाला आलो बरोबर आलो आपण. दाखव फोटो दाखवून तू आता 3, 4 येईल ना 1 2 3 4 5 जय. गावकऱ्यांना सांगा त्यांच्या देवाला घेऊनच येणार आहे मी म्हणून. आता चाललो आहे परत थिएटरमध्ये चाललो आहे कारण की ना पॉपकॉर्न घ्यायला आलो आणि म्हटलं वॉशरूमला जाऊन येता येता सगळं आता पॉपकॉर्न आता कोल्ड कॉफी घेतोय माझ्यासाठी एकट्याला. झालेलं आहे पिक्चर पाहायचं. आता चाललो आहे घरी. काय दिसत अरे रोड प्रेझेन्स लय भारी. मला पिक्चर लय आवडला. आता पार्ट 3 पण येणार आहे बघूया आपण तो पण. आपली 120 लाईट चालू घरी नाही ना ओके. 1 2 3
मावशीच्या मुलाला म्हटलं काय जेवायला तो काय जेवायला होता गेला घरी बसला. आता आम्ही दोघं मस्त आमच्या घरात बसल्या वाटेल जेवतोय. तिघच जण चाललो आहे घरी आपल्या मायाच्या रोडला आहे आणि हॉटेलला गेलतो आपल्या इडल्याच गेलतो साई गार्डनला. आपल्या स्थानिक ठिकाणी जेवण केलं काय अडचण नाही. मामाच्या मुलं ते म्हणलं जातोच म्हटलं ठीक आहे चला. घरी पोहोचल्या फोन करा. आता वाजले आहे 10:30 म्हणजे आता इकडे दाखवता येणार नाही. गाडी पण आलती 10:30 वाजले. आता लवकर घरी जातो. गाडी आता तो एडिट काही करणार नाही कारण की ब्लॉगच लवकर नाही येणार आता इकडून पुढं कारण की थोडं खूप मोठा इश्यू आहे. आणि आज स्वामी समर्थाचा पिक्चर म्हणजे खूप चांगला होता. देऊळबंद 2 देऊळबंद पार्ट 3 पण येणार आहे. तो आपण नक्की बघू. आता काय बघणार आपणच कारण की देऊळबंद मला आवडलेला पण आहे. कारण की मी आमचे जसं मी लहान होतो ना तसं आम्ही स्वामींचे भक्त आहे. मग आता लहानपणापासून आम्ही सेवेकरी आहे. श्री स्वामी समर्थ आमच्या घरामध्ये फोटो आहे. म्हणजे जसं लहान होतो ना तसं आम्ही ना आपले गुरुमाऊली ना पाहिजे घरी. म्हटलं ठीक आहे चालेल चालेल. पप्पा नाही म्हणते मग आपणही बोलून काय उपयोग आहे सांगा बरं. मग आता लागलो आपल्या माळ्याच्या रोडला. आजचा स्वामी समर्थ पिक्चर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच. बाय.